अश्विन आला माझ्याशी बोलला की आम्हाला म्हणजे मला हे जाणून घ्यायचं आहे, आम्ही नेहमी गाणं म्हणतो आणि त्याचा अर्थ आम्हाला नीटसं कळत नाही. तर मी त्याला म्हटलं अगदी बरोबर आहे, गाणं जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा ते शब्द आपल्याला आधी भिडले पाहिजे किंवा कळले पाहिजे. कळले म्हणजे निदान असा अर्थ की आपल्यातून तो, कारण गाणं म्हणताना नेहमी आपल्या हातून तो भाव बाहेर पडतो. भावगीत म्हणायचे पूर्वी याच्यासाठीच म्हणायचे की त्याच्यामध्ये भावभावनांचं कल्लोळ असायचं. कोणतंही गीत हे नेहमीच भावनांनी परिपूर्ण असतं. ते म्हणजे आम्हाला तो अर्थ कळत नाही, तो त्याच्यामधून काही कसं जसं पाहिजे तसं उच्चार किंवा भाव. मी म्हटलं ठीक आहे, सांगेन मी तुला. तर पडल्या पडल्या बोला म्हणे तुम्ही. एक आपले श्रद्धेय सावरकर त्याची पुण्यतिथी, ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा बोललो. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याबद्दल पडल्या पडल्या निदान मी नाही बोलू शकत. चिंतन करू शकते किंवा काही आठवू शकते, पण असं पडल्या पडल्या आपण बोलायचं तेव्हा की मी एवढा मृत्यूच्या दारातून कुठे कुठे समुद्र ओलांडून कुठे ते काळा पाणी सगळं भोगून तुमच्यासमोर परत आलो आणि ह्याच कवितेत तुम्ही तेच म्हणलं. आणि तुम्ही एवढ्या म्हणजे आजाराला अजून तुम्ही तसे बोलू शकता. थोडा वेळ बसता की नाही, जेवायला बसता, काही असलं की बसता, तर तसं म्हणून ते आतून मला कोणतरी असं ढकललं की तू असं पडून बिडून नाही, बोलायचंच असेल सावरकरांबद्दल तर बसून नाही. आणि तुला नाही बसवलं गेलं तर पुढचं पुढे पाहू. पण काय असतं, काही गोष्टी किंवा काही साहित्यच असं असतं जसं स्फुल्लिंग असतं की त्याप्रमाणे आपण आपोआपच सगळं विसरून जातो. माझी तरी तशी स्थिती झाली ती मागच्या वेळी की बाकी मला काही आठवलं नाही. आपल्याला खूप खोकला येतोय, आपलं असा कोरडा होतोय, खूपदा झालं असं, पण असं काही वाटलंच नाही की आता थांबावं. कारण एकदा सुरुवात केली की असं वाटतं ना आता ते निदान शेवटपर्यंत द्यावं. तर ते गीत मोठं होतं आणि त्याचा अर्थही वेगळा होता आणि त्याच्यापेक्षा हे गीत संख्याबळाने म्हणजे ओळींच्या ह्याच्यानी लहान, पण याच्यातला अर्थ त्याहून अधिक गडद आणि असं गोड. ते कसं होतं म्हणजे थोडं त्याच्यात कोमलता होती. स्वातंत्र्य आम्ही अगदी कुसुमावरच्या गाली किंवा गालावरच्या कुसुम किंवा कुसुमांच्या गाली इतका त्याच्यामध्ये नाजूकपणे होता. जरी स्वतंत्र देवी रक्तरंजिते वगैरे म्हणतात ते, तरी त्याच्यामध्ये अशा भावना येतात. पण हे गीत जसं सुरू होतं गाणं, ही कविता म्हणू आपण, कारण त्याला गाणं नंतर ह्या लोकांनी केलं, तर याच्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच स्थायी भाव आणि तो म्हणजे अनेक कविता आपल्या याच्यामध्ये गरजा जय जयकार तुम्हाला पाहिजे तसं, गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार किंवा महाराष्ट्र देशात. एकदा हे म्हणायला लागलो ना की आता इथे तुम्हाला एवढी अजून आपल्या दुर्दैवाने आपल्याकडे खूप मराठीचं वातावरण नसतं. पण आम्ही जेव्हा चीन याचं युद्ध झालं, भारत आणि चीन, कधी 62 मध्ये मला मी ते सण लक्षात ठेवत नाही, त्यांना लक्षात ठेवतो. तर त्यावेळी पण आम्हाला अशा पटापट गाणी आली बाहेर. उत्तुंग आमची उत्तर सीमा, इंच इंच लढू, अजून पाठ. मी यांना तरी तेच सांगितलं की कालचं नसतं, पण ही जी त्यावेळी म्हटलेली गाणी असतात ती पाठ असतात, लक्ष असतं. आणि अगदी आम्ही त्यावेळी होतो लहान, शाळांमध्ये 8वी 9वीत असेल मी, पण ते अगदी उत्तुंग आमची उत्तर सीमा, इंच इंच लढू, अगदी म्हणजे सर लोक आहे आमचे गुरुजी म्हणायचं की ते चालींवर म्हणून घ्यायचे. काही जे गाणी कविता अशी होती की ज्यांची गाणी होऊ शकतात, ती मस्त चालींवर वर्गात म्हणायची बिंदास. आणि ते जे चालीवरती अगदी कोणते गाणं असतं, अगदी लहानपणी सुद्धा दुसरीच मला वाटतं, आहा तो चेंडू पहा किती सुंदर वगैरे पहा, असं काहीतरी ते कविता होती. ती पण आम्ही बालवयात असताना ती पण पाठ केली. किंवा ती पहा गांधीजींची प्राणज्योती, जेव्हा गांधीजी गेले तारकांच्या सुमनमाला देव त्यांना वागतात, अशी कल्पना करून चालली. ह्या सगळ्या कविता पाठ असायच्या. आता काय असतं की पाठबीठ तर काही नसतंच. पाठ जोपर्यंत आपण म्हणतो की पाठ आपण करत नाही किंवा जोपर्यंत आपल्या तोंडात बसत नाही तोपर्यंत ते इथून आत जाईल कसं. जसं जेवताना सुद्धा किंवा असं म्हणतात पोटातून, तर हे ओठातून पोटात जायला पाहिजे. तर हे ओठातून पोटात जायची प्रक्रिया म्हणजे पाठांतर. मंत्र वगैरे सुद्धा जेव्हा आपण असे पाठ करतो तेव्हा हळूहळू आपल्याला ते
आवडायला लागतं. सुरुवातीला काय असतं, काय पाठ करायचं, मंत्र काय म्हणत असेल असं मला, म्हणजे मी माझं सांगते, मी जो अनुभव सांगते तो माझा आहे, तुमचा नसेल कदाचित. पण ते असं होता होता जेव्हा एखादा मंत्र म्हणाला की तो एकदा पाठ झाला की आपल्याला गरज नसली तरी तो तोंडातनं बाहेर झाला आणि त्याचा अर्थ कळाला हळूहळू. ही जी प्रक्रिया आहे अर्थ कळण्याची ही हळूहळू कळते. आणि त्यासाठी आपल्याला जर काही लक्षात येत नसेल, समजत नसेल, तर ज्याला ते लक्षात येतं त्याच्याकडनं आम्ही तर काही गोष्टी आम्हाला समजायचं नाही, नाटक करायचं तर असं कळायचंच नाही की सर, म्हणजे आम्ही सरांना म्हणायचो की सर तुम्ही आम्हाला म्हणता की इथून इतकं चालत जाऊन तिथेच थांबा, याचा अर्थ काय, म्हणजे आम्हाला कळतच नाही. अगदी तिथून 10 पावलं गेल्यानंतर थांबायचं असं त्यांचा नियम असायचा. तर त्यांनी म्हटलं समजलं स्टेजचा वापर करण्यासाठी, ते नीट समजवलं की कळतं. संपूर्ण स्टेजचा वापर करावा लागतो. म्हणून मी तुम्हाला तिरपं चालायला सांगतो. आणि अनावश्यक जेव्हा महत्वाचे डायलॉग किंवा चालू असतात तेव्हा स्थिर पाय ठेवायचे, खेळ ठोकल्यासारखं एकच जागी बरायचं. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता आपल्याला स्पेस आहे, थोडी सवड आहे, तेव्हा तुम्ही ती जागा बदलायची. नाही तर एकाच जागी सगळी गर्दी करतील. किंवा त्याच्यात मग हालचाली हवं की नाही, अभिनयामध्ये एक अंगिक हालचाली असते, ती तुमची झालीच पाहिजे, मस्त. म्हणून त्यासाठी मी कसं सांगतो, बरं तुम्ही चालत टोकापर्यंत गेला तर ते किती विचित्र दिसेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या या चित्रात तुम्ही फिट बसाल तितकीच अंतरावर तुम्हाला सांगितलं. अनेक गोष्टी अशा असतात की आपण उत्तम गुरुकडून शिकत जातो. आता हे उत्तम गुरु हा शब्द माझ्याकडून निघाला की, तर मी उत्तम गुरु नाही, मी उत्तम रसिक आहे. कारण मला हे सगळं ना आवडायला लागतं. याने जसं तो कागद आणून दिला सकाळी, मी तो 3-4 वेळा वाचत गेले. आधी आपलाही थोडासा गोंधळ होतो आणि मग लक्षात येतं की अरे किती त्यांनी कुठलं वाचन केलं असेल सावरकरांनी, कुठली विद्वत्ता त्यांच्याजवळ वेगळी होती की सगळीकडचे संदर्भ त्या कवितेमध्ये आलेले तुमच्याही लक्षात येईल. कोणाजवळ आहे का? वाच बरं. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. अट्टहास करीत जई धर्मधारिणी. मृत्यूसीच गाठ घालून मी घुसे रणी. अग्निजाळी मजसीना खड्ग छेदितो. भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुट. खुळा रिपू तया स्वये मृत्यूच्याची भीतीने विवहू मजसिये. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. लोटी हिंस्त्र सिंहाच्या पंजरीन मला. नम्रदास समचाटिल मम पादुंगला. पदांगला नम्रदास सम चाटील मम पदांगुला. कल्लोळीन ज्वालांच्या फेकी शिजरी. हटुनी भोवती रचिल शीत सुप्रभावती. आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्यते. यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते. हला हला त्रिनेत्र तो मी तुम्हासी तैसाची गिळूनी जिरवतो. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. आता हे स्फूर्तिगीत म्हणतात, याला एक स्फूर्तिगीत म्हटलं मी. तर स्फूर्तिगीतांचा मुख्य उद्देश हा असतो की आपल्याला आणि दुसऱ्यांनाही स्फूर्ती त्यातून मिळाली पाहिजे. मग आता ही स्फूर्ती मिळण्यासाठी हे गीत जेव्हा मी आत्तापर्यंत सरळ सांगते, मी सुधीर फडकेंचं गाणं अशी खरंच ऐकलं नाही आहे. म्हणजे कविता वाचली होती फार आधी, माझ्याकडे सगळा संच होता जो आपण आता दत्त मंदिरात दिलेला आहे सावरकरांचा. तर सुरुवातीला सगळं वाचून दिलं, म्हटलं आता आपण इतरांसाठी देऊ. सगळं संचचा संच होता छान. तर त्याच्यावेळी माझ्या लक्षात आलं की ते कोणी वाचलेलंच नाही इतक्या दिवसात, कोणीच नाही, पुस्तकं नेली नाही. तर का बरं असं होत असेल, तर एक पहिलं कारण हे की सावरकरांबद्दल फार लोकांना माहिती नाही, म्हणजे हिंदीच नाही मराठी सुद्धा. फक्त सावरकरांची जेव्हा जय जयकार करायची वेळ येते किंवा सावरकर कसं श्रेष्ठ असं कोणी म्हणालं तर तेवढा फक्त
काय पाऊस फुरण पावत असतील थोडे बहुत तर माहिती नाही मला, पण एरवी एकदम थंड. आणि दुसरं कारण समजत नाही, नुसतं वाचून लक्षात येत नाहीये की या माणसाने किती खोल आणि गूढ आणि गहन असं लिहिलेलं आहे. तर ह्या स्फूर्ती गीतामध्ये सुद्धा हाच भाव आहे. बघा तुम्ही आता, अनादि मी अनंत मी असं सुरुवातीला ते म्हणतात. सुरुवातच अशी करतात की काही आता पर्यायच नाही दुसरा. म्हणजे मी काही असं तसं नाहीये, अगदी छोटे शब्द वापरतच नाही, एकदम मस्त थोर अनादि मी. बडा सूचक असा. हिंदीत नको अनादि. अनादि म्हणजे काय, दोन शब्द याच्यात. म्हणजे जे त्याची सुरुवात नाही. असेल. म्हणजे कसा, युगानुयुग चालू असेल. अनादि मी, आदि म्हणजे सुरुवात आणि अंत म्हणजे शेवट. तर इथे काय, ज्याची सुरुवात आहे माहित नाही, इतका मी जुना आहे किंवा इतकी ही भावना प्रखर आणि फार पूर्वीपासून आहे. अनादि मी अनंत मी, माझं काही असं लिमिटच नाही, आकारच नाही. मी सुरुवातीपासून युगाच्या अंतापर्यंत ना, की यावत चंद्र दिवा करव असं आपल्याकडे वचन आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत. तसं अनंत, सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते सृष्टीच्या विलयापर्यंत ही भावना राहील की नाही सांगा. क्रांतीची, शौर्याची, स्वराज्याची, नंतर आपलं देश, आपल्या देशावर प्रेम करण्याची. आपल्याला माहिती आहे की इतकं हे प्रखर आता राहिलेलं नाही, पण ही भावना आहे म्हणूनच इतकी स्थित्यंतर होऊन सुद्धा आपण अजून स्वराज्यात आहोत. सुराज्यात आहोत की माहित नाही, कदाचित येऊ शकतं सुराज्य, पण स्वराज्यात नक्की आहोत. किती आपल्या डोळ्यासमोरच, म्हणजे आपल्या माहितीतच किती स्थित्यंतर झाली. डोळ्यासमोर तर नाही म्हणता येणार, पण आपल्या माहितीत आपण जो मराठ्यांच्या इथे होतो जास्तीत जास्त आपण तिथपर्यंत पोहोचतो, किंवा साहित्यिक बाबतीत गेलो तर ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचतो. सतत स्थित्यंतर, सतत बदल हा ह्या सगळ्या सृष्टीचा नियम आहे. तर म्हणून मी कसा आहे, अनंत. मला न सुरुवात आहे ना शेवट आहे. मला अंत नाहीच, अनादिता आहेच मी कधी जन्माला आलो, मी म्हणजे ही भावना म्हणा, किंवा मी असा प्रखर योद्धा किंवा जो स्वराज्यासाठी झटतो वगैरे, असं अनेक त्याच्यामध्ये संमिश्र अशा भावना आहे. मी खूप आधीपासून आहे आणि खूप नंतरपर्यंत, म्हणजे मला माहिती नाही किती, असा मी राहीन. आणि मग मी कसा आहे, अवध्य मी. मला कोणी मारू शकत. एक सावरकर गेले, त्यांच्या मागे 10 अनुयायी उभे राहतात. एक शिवाजी महाराज गेले, त्यांच्या मागे 100 मावळे उभे राहतात. म्हणजे एक सांगायचं थोडक्यात आहे की एक गेला तरी त्याची जागा भरून जायला थोडी बहुत काय ना, दुसरा कोणीतरी मागे असतो. त्याला आपल्याकडे फळी म्हणतात. एक फळी पडली तर दुसरी फळी खेळाडूंची असते की. तसा मी कसा आहे, अवध्य. मला म्हणजे या भावनेला, या विचारांना, या स्फूर्तीला, या देशप्रेमाला कुणी नष्ट करू शकत नाही, वध करू शकत नाही. याच मृत्यू याला नाहीये. म्हणून मी कसं आहे, मारिल रिपू. रिपू म्हणजे शत्रू, सोपं. मारिल रिपू जगती असा कवण जन्माला. असं कोणी शत्रूच नाही या जगात जन्माला आला की जो मला मारू शकेल. इथे मीपणा नाही, अहमपणा नाहीये. इथे सावरकर स्वतःबद्दल बोलत नाही. त्यांच्या मनातली जी प्रखर जाज्वल्य भावना आहे, त्या भावनेला, किंवा माझ्यासारख्याच अनेकांच्या मनात जी भावना असेल ती कुणीही नष्ट करू शकणार नाही. असं शत्रू, किती शत्रू येऊ देत बाहेरचे, मुघल येऊ दे, इंग्रज येऊ दे, पोर्तुगीज येऊ दे, पण ही भावना कोण मारेल? या भावनेला कुणीही नष्ट करू शकत नाही. असा शत्रू अजूनपर्यंत जन्माला आलाच नाही. आता या कडव्याला सुरुवात करतात ते, हा याचं ध्रुवपद आहे. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं ध्रुवपद म्हणजे काय. अट्टहास करीत जई, इथे जई शब्द वापरला, सुरुवातीला मला दिसलं नाही. जाई असा, तर त्याच्यामध्ये जाई म्हटलं की अर्थ बदलतो, जई म्हटलं की अर्थ बदलतो. अश्विन काय होईल जाई म्हणतो आपण त्याला? नॉर्मल प्रक्रिया, करत जाणे. आणि जई म्हणजे जेव्हा. अट्टहास, इथे अट्टहास शब्द नाही वापरला त्यांनी, त्या कवितेत बसवायसाठी असेल कदाचित, किंवा हा शब्द बोलून बोलून बघा रूपांतर होतं शब्दांचं. नेहमी आम्ही शिकवायचं तेव्हा शिकवायचं, शब्द रूपांतरित होत जातात. बोलता बोलता आपण उच्चारामुळे होतं एक रूपांतर, आणि एक प्रदेशात
दुसऱ्या प्रदेशात बोलल्या गेल्यामुळे त्या भाषेच्या प्रभावामुळे होतं. एक समजा तो बोलणारा जे जिभेत काही दोष असतो त्याच्यामुळे होतं. अशा अनेक प्रकारे शब्द हे नेहमी उच्चारातून रूपांतरित होत होता. एक थोडासा बदल त्याच्यात होत जातो. तर तसं अट्टहास म्हणजे अगदी हट्टाने हा 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 असं करायची की पूर्वीचे शत्रू, कोण आहे मला मारणारा, तसा तो एकदम जोरजोराने गर्जना करत. इथे आपण हा शब्द वापरू कारण हे युद्धाशी किंवा या भावनेशी निगडित आहे. अट्टहास करीत जई धर्मधारिणी, धारणी शब्द वापरलाय, जो धर्म धारण करतो. फार सूक्ष्म व्याख्या आहे धर्माची. तुला आठवतंय का रागिनी आपण शिकलेली व्याख्या? धर्म म्हणजे तसं धारयती इति धर्म. धारयती इति धर्म. ज्याने राष्ट्रधर्म धारण केला आहे किंवा जो राष्ट्रप्रेमी आहे त्याचा खरा धर्म काय असलं पाहिजे? माणसाचा माणुसकीता आहेच. मी नाही म्हणते की हा धर्म नाही. आपण काय करतो हे सोहळा, हा धर्म नाही, हे कर्मकांड आहे. खरा धर्म म्हणजे काय? जो तुम्ही धारण केलाय. तुम्ही आज एक शिक्षिका आहात, पटवर्धन रिटायर झाले की नाही, पण जोपर्यंत आपण शिक्षिका आहोत तो कुठेही बदली झाली की कुठे फेका, आम्ही बरोबर तिथे जाऊ, टाइमशीर जाऊ, करू शिक्षकांना. हे आपलं धोरण असतं. अनेक लोक असे नसतात. त्यामुळे ते काय असतात, आपल्या धर्मापासून ढळलेले असतात. आता ही गृहिणी आहे माझी बहिणी, इतकं उत्तम म्हणजे सगळ्या गोष्टी करते की मला खरंच तिचं कौतुक वाटतं. सगळं घरी करेल सगळं, कारण ती तिच्या धर्माबद्दल सजग आहे की मी काही बाहेर जाऊन करत नाही ना, मी माझं कर्तव्य पूर्ण करेन. तर ही जी भावना, ही भावना ही इथे आपल्याला अभिव्यक्त होते की धर्मधारण करणारा अट्टहास करीत जाई. म्हणजे मी तर मोठमोठ्याने मस्त हल्ला गुल्ला करते, मला शक्ती आहे कारण मी धर्माचं पालन करतो. माझ्या जो धर्म माझ्या देशावर मला प्रेम करायला शिकवतो. मला नाही वाटत भीती. आता लोक भीतात ना जसं सावरकरांबद्दल बोलायला, मला नाही वाटत. माझ्या भारत माता की जय म्हणाला किंवा वंदे मातरम म्हणाला, कारण मी माझ्या देशावर अपरंपार प्रेम करतो. धर्म हा धर्मधारण. म्हणून मृत्यूसीच गाठ घालू मी घुसेरणी. प्रत्येक वेळेला मृत्यूला मी तयार. हे जे रणांगण आहे, रोजचं जीवन, रोज लढाई, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असा आहे का कवी लिहिलेला. तर हा जो कोणाशी त्यावेळी त्यांना युद्ध करावंच लागत असेल. आज ही घटना, उद्या ती घटना, आज हे घडतंय, आज ब्रिटिशांनी इथे टाकलंय, आज तुरुंगात नेलंय, आज काय घराच येऊन धाड घातली. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. म्हणून ते म्हणतात ते मृत्यूशीच गाठ घालू मी घुसे रणी. मी या रणभूमीवर असाच घुसलोय की मृत्यूशी माझी गाठ पडली तरी हरकत नाही किंवा पडेल. जो मृत्यूला भिल तो कसला राष्ट्रप्रेमी. तेव्हाची वेळ अशी होती, पटकन गोळी पडायची. म्हणून मी तयार आहे. मृत्यूशीच गाठ घालू मी घुसे रणी. मला जाणून बुजून हे सगळं माहीत असून मी उडी घेतली. त्यात राजपूत स्त्रिया नाही का माहित होतं, आपण सगळ्या इतक्या सुंदर सुंदर स्त्रिया, त्यांना माहित होतं की आपण खाक होणार आहे. पण त्या मोगलांच्या हाती पडण्यापेक्षा मी मरण पत्करेन जाणून बुजून. मला माहिती आहे माझी गाठ मृत्यूशी, तरी पण मी या रणात, या समरात भाग घेतलेला आहे. मी इथे उडी घेतलेली आहे. मग अशा वेळी त्यांच्यातला जी भावना आहे ती काय होणार नाही. गीतेत सांगितले ना, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः. एक्झॅक्टली मला तो श्लोक इथे आठवला. अग्नी जाळी मजसीना. ही भावना अग्नी सुद्धा जाळू शकणार नाही. काय काय होऊ शकतं, मला जाळलं जाईल समजा, तरी मी देह जाईल, भावना कुठे जाईल. मग ना खड्ग छेद, न शस्त्र मला छेदू शकणार आहे. ते तर तुम्हाला कळतच आहे की छत्राने, तलवारीने किंवा आणखी कोणत्या शस्त्रांनी सपासप वार केले की माणूस. तर मी काय तसंच राहीन म्हणजे माझ्यातला तो जो माझ्यातला राष्ट्रप्रेमी आहे तो तसाच राहणार. शरीर खाली पडेल. बाजी प्रभू देशपांड्यांच्या बद्दल तर सांगितलं जातं की त्यांचं
मान तुटून पडली तर ते दोन्ही हात असे चालत होते. काय खरंच किती आपण भाग्यवान आहोत की हे लोक यांचे आपण वंशज आहोत कुठे ना कुठे. पेशवे बघा तुम्ही, बाजीराव पेशवे 23 युद्ध, किती युद्ध केले, हरलेच नाही. अजिंक्य. आणि घोड्यावर बसून धावतात ते, कणस उपसून खातात ते. काय वेळ होतं हे. त्यांना पेशवेपद भोगायला नाही मिळालं आणि कर्जात बुडलेले. कारण युद्ध करायचे तर सतत याच्याकडून कर्ज घे, त्याच्याकडून कर्ज घे, पैशाची व्यवस्था करा, घरात बायकांचं हे मस्तानीशी. कधी त्या मोहात पडले, जर असे मोहात नाही म्हणता येणार, त्यांची ती नीती होती की जसं जोडत जायचे. शिवाजी महाराजांनी पण विवाह केवळ याच्यासाठी जास्त केले म्हणतात की त्यामुळे काय होतं की रोटी बेटी संबंध जोडला जातो आणि तो प्रदेश त्यामध्ये लोक आपला जावं यावं त्याला मदत करायची. हा जो लोकसंग्रह आपोआप त्याचा. ही मोठी माणसं आपल्यासारखी सामान्य नसतं. उपभोगासाठी लग्न केलंच नसतं, करत नाही, कारण त्यांना वेळच नसायचा उपभोगासाठी. तरी सुद्धा केवळ राष्ट्रप्रेमाच्या धगधगत्या भावनेसाठी हे सगळं करणारी मंडळी अनेक आहेत. त्यात कोणाकोणाची नावं घेणार हे एकदम मी आत्ताच डोळ्यासमोर आलो म्हणून सांगितलं. कारण पेशवे हे माझ्या अगदी काय म्हणतात त्याला अश्विन अशी म्हणजे छत्रपती आणि त्यानंतर हे ज्यांनी पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्यासाठी प्रयत्न केले अथक. नाही तर छत्रपती संभाजीनंतर तर आणखीनच दयनीय स्थिती झाली होती. थोडे बहुत प्रयत्न होत होते. नावं कशा म्हणजे कोणाला म्हणायचे, संताजी, धनाजी हे लोकही किती यांनी जीवापाड प्रयत्न केले, पण पुन्हा असं उठून उभं करण्याचं काम पेशव्यांनी केलं. ब्राह्मण माणूस असून खटाखट युद्ध करत होते आणि धडाधड माना कापत. काय लोक ब्राह्मणांना नाव कडी कडी करत, मला राग आणि माहिती नाही ब्राह्मणाचा काय पराक्रम असतो. अनेक ब्राह्मण, समाजसुधारक ब्राह्मण, म्हणजे ब्राह्मणवादी नाहीये मी, पण त्यांनी जे कार्य केलं ते तुम्ही इतकं खालच्या प्रतीचं का समजता किंवा त्याचा उल्लेखही कुठे होत नाही. ते नाही मला आवडत. तुम्ही सगळ्यांचा सारखा उल्लेख करा. आम्ही आंबेडकरांनाही खूप मनापासून प्रेम करतो. आम्ही आणखीन छत्रपतींना तर आम्ही त्यांची म्हणजे त्यांच्या नुसत्या मूर्तीची जरी पायधूळ मिळाली तरी आम्ही स्वतःला धन्य समजतो. तर ज्यांनी ज्यांनी जे जे खरं कार्य केलं त्याचं मूल्यांकन झालंच पाहिजे असं माझं एक प्रामाणिक मत आहे. असो, आपल्याला फार इकडे तिकडे जाऊन चालणार नाही. अग्नी जाळी मजसी ना खड्ग छेदिती, भिवूनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. एखादा माणूस म्हणा काय अहंकारी आहे, एवढासा पुडी 5 फुटाची आणि इतके हातपायाच्या काड्या, आपल्याकडे इंग्लिश म्हणतात ना हातपायावर रामलीला करणे आहे ना. किती क्षीण झाले होते सगळं बघून बघून, पण तरी एवढा जोश. कारण त्यांना माहित होतं की मी नाही तर आणखी कुणीतरी आहेच. ह्या भिवूनी मला भ्याड मृत्यू म्हणतात. इकडे आपण मृत्यूला भीतो जनरली सगळेच, पण तो म्हणतो की हा पळत सुटतो, येतच नाही. किती वेळा, म्हणून तर त्यांना मृत्युंजय ही पदवी दिली आपण. कितीदा त्या दाढ्यात शिरून परत आले. आणि 80 अखेर केवढं वय, 80 किती 80 81, मला तपशील नको विचारायचं. मी पाहिलं तेव्हा ते खूप वयस्कर होते आणि इतक्या हालापेष्ट भोगून सुद्धा. म्हणून मला कायम ते असं वाटलं, तू मला खूप अश्विन मी तुझ्या आभारी आहे की तुम्हाला नाही सावरकरांकडून बोलायला लावलं. कारण ह्या 2-3 गोष्टी मी हे जे मी आता बोलते ना, उठून बसले आहे, हे केवळ तू मला याच्याबद्दल बोलायला लावलं नाही. मला काही फालतू स्तुती करून तुझ्याकडनं काही काढायचं नाही. कारण मी अशी काही कोणाची अशी स्तुती नाही. आमचा स्वार्थ आमचा होता ना की आम्हाला शिकून घ्यायचं होतं. असं म्हणजे असं झालेलं तू उठून बसवलं आणि मला हे इतकं छान परत हे मिळतंय की आपल्या जीवनासाठी काहीतरी मिळतं ना प्रेरणा. प्रत्येक घटनेतून मिळते. भिवूनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. मग अशा वेळी काय म्हणतात हसून, जसा अट्टहास शब्द आहे ना तसं, खुळा रिपू. माझा शत्रू किती खुळा आहे, किती वेडपट आहे. त्याला वाटतं आपण यांना ऐकून मारा आहे मागे आहे दुसरं, भावना कशी माराल कोणाची. म्हणून त्या रिपूला, त्या शत्रूला ते म्हणतात खुळा रिपू. खुळेपणा म्हणजे काय असतं, दर वेडाही नाही आणि पावळटही नाही, खुळा. त्याला कळतच नाही म्हणून त्याला खुळा म्हणतो. नुसता वाजत राहतो म्हणजे खुळा रिपू. त्याच्यापासून बहुतेक खुळखुळा शब्द झाला. खुळा रिपू दया स्वये
रिपू म्हणजे शत्रू. पुन्हा आला तो शब्द पहिल्यांदाच आलाय ना, मारील रिपू जगती असा कोण. लक्ष नव्हतं तुमचं. खुळा रिपू, मी गंमत करतो, मला अशी सवय आहे या मुलींना म्हणायची. खुळा रिपू तया स्वये मृत्यूच्याची भीतीने भिवऊ मजशी. किती वेडा आहे, किती बावळट आहे, किती खुळा आहे, किती म्हणजे काय म्हणतात त्याला, कळत कसं नाही त्याला काही, की मला मृत्यूची भीती दाखवतो, मला भिवू आला होतं. आलो 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 मी, म्हणजे अरे तुला मी भीतच नाही, बागुलबा आहे तू माझ्यासमोर. मृत्यूला काय भ्यायचं, मृत्यू मला मारेल. देहाला नैनम चिंदंती शस्त्र आणि नैनम दहती पावका, हे पूर्ण त्यांनी पचवलेलं आहे, गीतेपुरतं वाचलेलं नाही. म्हणून मनुष्याच्या म्हणजे मृत्यूच्याच भीतीने भिऊ मदशीये स्वये. इथे त्यांनी खुळा रिपू तया, त्याला मी सांगतो स्वये, स्वतः तू जरी आलास मृत्यू, ते तेही पाठवले, काय म्हणतात त्यांचे दूत काय असतात, यमदूत. स्वतः जरी आला तरी मी काही तुला भीत नसतो, लक्षात ठेव. मग इथे अनादि मी अनंत मी, पुन्हा ते तसेच आहे. आता त्यांनी काय म्हटलं की हा ऋतू काय करतो, प्रत्येक वेळी मला कुठे लोटतो सिंहाच्या पिंजऱ्यात. आता सिंहाच्या पिंजऱ्यात जाऊन कोणता माणूस जिवंत राहिल्याचं आपण ऐकलंय. अगदीच तो सिंह काय म्हणतात गांधीजी टाईप अहिंसक असेल तर गोष्ट वेगळी. सिंह आणि अहिंसक नाही, म्हणूनच म्हटलं ही कशी विरुद्धार्थी उपमा. सिंहाला अहिंसक म्हणणं म्हणजे विनोदच आहे. पण असं सिंह असेल त्याच्या पिंजऱ्यात मला लोटलं तर कदाचित मी जिवंत राहू शकेल. पण सिंहाच्या लोटी हिंस्त्र कसा शब्द वापरलाय, नुसतं सिंह नाही वापरत ते, लोटी सिंहाच्या पिंजऱ्यात, मला असं नाही म्हटलंय. लोटी हिंस्त्र, जो क्रूर आहे, जो मनुष्य रक्त भक्षक आहे, अत्यंत कठोर आहे, की आला की घेतली उडी, अशा हिंस्त्र सिंहाच्या पिंजऱ्यात मला लोटायला बघतो. पण तो सिंहाला सुद्धा एकीकडे आपण म्हटलं असतं खरंच हा याच्यात अतिशयोक्ती अलंकार आहे काव्याच्या दृष्टीने. नम्र दास सम चाटिल मम पदांगुला, माझ्यात एवढी ताकद आहे की त्या सिंहाला सुद्धा मी माझ्या पदांगुल पायाचे बोट चाटायला लागले. काय सुंदर कल्पना आहेत ग. म्हणजे जेव्हा आपण त्यात शिरतो तेव्हा कळतं तो सिंह आणि मग तो असा डोळ्यासमोर आणि तो जाऊन तो ते त्यांनी उडी घेतली तरी तो जाऊन ते पायाचे बोट चाटतोय, ही कल्पना है ना. म्हणजे ही कल्पना शक्तीचाही विलास म्हणायचा की अतिशयोक्ती अलंकार म्हणायचा. आपण म्हणतो की कवी जेव्हा असं काही लिहायला लागतो ना तर चमत्कृत व्हायला होतं. त्या सिंहाच्या हिंस्र सिंहाच्या पिंजऱ्यात शत्रू मला लोटायला बघतो प्रत्येक वेळी आणि मी त्याला शरणी आला होतो. त्याला मी माझ्या पायाची बोट चाटायला भाग पाडतो. कितीदा खरंच त्यांनी कितीदा असं त्यांच्या जीवनात घडलेलं आहे. म्हणून जसं त्यांनी आणखीन उदाहरण दिलंय, दृष्टांत दिलाय, कल्लोळी ज्वालांच्या फेकीशी जरी असं आकाशापर्यंत तुमचं ज्वाळा उठतात आणि त्यात दिलं फेकून, समजा मृत्यूने मला किंवा आणखी कोणी फेकून दिलं तर काय होईल, माझ्यासाठी त्या ज्वाळा सुद्धा काय होतील, हटुनी भवती रचित शीत सुप्रभावली. त्या ज्वाळांना त्यांनी सुप्रभावली असं म्हटलंय. उत्तम उजेडाच्या किंवा प्रकाशाच्या आवली, रांगोळ्या, रेघा रचतील. त्या अग्नी हटून आणि मला तेजस्वी दिसण्यासाठी, मला तेजस्वी दाखवण्यासाठी आजूबाजूनी त्या ज्वाळांची जणू काही रांगोळी तयार होईल. किती सुंदर कल्पना आहे. आवली म्हणजे ओळ, पण आपण म्हणू की ते ओळ म्हणजे नुसती ओळ नाही तर ते जणू काही मग नागमोडी वगैरे अशा काय त्या ज्वाळा त्यात मस्त सावरकर असे उभे आहेत. बिलकुल काय दृश्य दिसतं ते आपल्याला. हटोनी भवती रचित शीत, मग ते उष्णता खतमच होईल त्यांची. कशा होतील त्या शीत सुप्रभावली. सकाळच्या कोवळ्या उन्हाची कशी आभा असते तसे त्या ज्वाळांची आभा होईल नुसती. त्यांची दाहकता संपेल. त्यातलं प्रखर असं जे उष्ण जाळणारं असं जे तत्व आहे ते खतम होऊन जाईल माझ्यासाठी. झालेलंच आहे. आण तुझ्या तोफांना. मग आता ते म्हणतात की
क्रांतीचं जे जे कारण काय ओळख होती? क्रुद्ध गिधाडे काय घालू देत झेप, असं काहीतरी मला आता एकदम या क्षणी येत नाही. हा, घालू दे खुशाल थैमान असं काहीतरी ते म्हणतात कुसुमाग्रज. तसं ते खुशाल येऊ दे म्हणतात. आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्य ते, तू तोफा आण, सैन्य आण, शस्त्र आण, बंदुकी आण, काहीही आण माझ्या समोर. काय होईल? यंत्र तंत्र, यंत्र म्हणजे या मशीन्स, तोफा वगैरे जे काय असेल, गोळ्या, तंत्र, तुझं कोणतंही युद्धतंत्र असू दे की समोरच्याला कसंही करून आपल्याला हरवायचंय, त्याला नामशेष करायचंय, त्याला खतम करायचंय. शस्त्र, तलवारी आण, हिरो 2-2 तलवारी, अस्त्र म्हणजे कोणतंही दुसरं अस्त्र जे युद्धात वापरलं जातं. ते सगळे कसे असतात? आग ओकणारे. तोफा, आता त्यावेळी मिसाईल नव्हते, तोफा सुद्धा जणू काही ते असे गोळे टाकतात तर ते आगीचे गोळे, भास्कर आपण बघतो किल्ल्यावरती सगळं जळून. तसं हे कितीही शस्त्र आण, तू कोणत्याही प्रकारचे आण, सगळी शस्त्र तर कळलीच ना, कोणतंही तंत्र वापर, अस्त्र शस्त्र यंत्र तंत्र जे काय असेल ते वापरून प्रयत्न कर. मग आग ओकणारी ही सगळी यंत्रतंत्र आणलीस तरी सुद्धा मी कसं आहे, शंकराची आठवण येते. हला हला त्रिनेत्र, एवढेच 2 शब्द वापरतो. त्याचं तिसरा नेत्र ओळखतो तो कोण? शिवशंकर, भोलेनाथ, संहार करणार. आणि तो कसा आहे? तो साक्षात हलाहल पचवून नीलकंठ, अजूनही तो तसाच अचल. त्यामुळे त्याचा मी वंशज किंवा त्याच्या भारतात जन्म गेला. हला हला त्रिनेत्र, त्या ओळीला ते पूर्ण करायची त्यांना काही गरजच वाटत नाही. हे 2 शब्दच परिपूर्ण आहेत. 3 नेत्र असलेलं आमचं दैवत आहे, विसरू नकोस. हलाहल पचवून साक्षात रूपात अजूनही आमच्या मनात बसलेलं असं ते दैवत आहे. त्याचा मी एक पामर का होईना, पण कणभर का होईना, एक अंश मात्र, पण तरी आहे त्याच. त्यामुळे तुझ्या या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर काय रे प्रभाव होणार? मी तुम्हासी तैसाची गिळून जिरवतो. जसं ते विष गिळवून जिरवून टाकलं, तसा मी माझा कोणताही रिपू, कोणतंही शस्त्र, कोणतंही अस्त्र, कोणतंही मला मारणारा आला तरी मी त्याला जिरवून पुन्हा उभा राहील. आता इथे 2 अर्थांनी सुद्धा आपण घेऊ शकतो. एक सावरकर स्वतः अनुभवातनं लिहितात आणि दुसरं ते त्यांच्या मनातली जी भावना आहे ही कधीही नष्ट होणारी भावना नाही, त्याच्याबद्दल लिहितात. कवी असं नाही लिहितो इतकुसं की हे गुलाबाचे फुल, त्याच्यात गुलाबी पाकळ्या, असं नसतं. ते त्याच्या आतमध्ये काहीतरी अर्थ असतात. कदाचित त्या गुलाबी पाकळ्यातून तो त्याच्या मनातलं प्रेम सुचवत असतं. असं अनेक गोष्टी असतात ज्या आपण म्हणतो, म्हणून म्हणतात, काय म्हणतात, जे न देखे राहावी ते देखील कवी. म्हणजे सूर्य सुद्धा जे पाहू शकत नाही ते कवी पाहतो असं जे म्हणतात ते उगाच नाही. आणि मग आपल्याला त्याच्यातून शोधायचं, आपण ते शोधून काढायचं की कवीने काय पाहिलं असेल. म्हणून कधी कधी कवितेला अनेक अर्थ सापडू शकतात. दृष्टी तशी सृष्टी. तुम्हाला मागच्या वेळी मी गमतीने सांगितलं होतं, आता परत रिपीट नाही करत, की एखाद्या कवितेचा कसा अर्थ लागू शकतो तेही गमतीशीर असतं. तर हे अशा प्रकारे म्हणजे सावरकरांसारख्या मृत्यूच्या दाढेत जाऊन परत आलेल्या व्यक्तीने अशा, याला आपण वल्गना शब्द वापरू शकत नाही, असा घोष करणं. एरवी याला वल्गना म्हणतात. नाही तर वल्गनाचा अर्थ माहिती बेटा? वल्गना म्हणजे खोट्या खोट्या बोलू दे त्याला माझ्या समोर, हे म्हणतात की नाही, गुंडेला. अरे अरे एक मिनिट, काय मराठीत म्हणतो लोळवून टाकेल. आणि प्रत्यक्ष काहीच नसतं. असे असे पोरं एवढे एवढे मी कधी कधी पकडतो, असे ज्यांची हड्डी बसली एक अशी मुलं सुद्धा म्हणतात, अरे आण्या दोस्तो देख लूंगा. अरे काय वल्गना, त्याला वल्गना म्हणतात. खोट्या उगीचच भ्रामक कल्पना, हुशार क्या मारायला, तसं नाही येतला. हा एक घोष, हा अनुभवातून तप्त होऊन बाहेर पडलेला एक घोष आहे. घोषाला खूप अर्थ असतो. साधा घंटानाद नाही, हा साधा घंटानाद असतो. टन टन टन. घोष म्हणजे कसं असतो, आतून बाहेरून तुम्हाला पेटवून टाकतो. हे
कधी कधी तुम्ही बघा सैनिक वगैरे ड्रम ते वाजवतात असं वाटतं की आपणही त्याला बँड नाही म्हणत, त्याला घोषच म्हणतात. म्हणून त्याला घोष शब्द बेटा अर्थ काढतात ना प्रभातफेरी. असतात, पण त्या अर्थांमध्ये पण जरा छटा असते आणि ती नेमकी सापडली नाही तर मजा नाही येत. म्हणून ह्या कवितेचा अगदी भावार्थ सांगायचा 2 ओळीत तर सावरकरांनी आपल्या अनुभवाचं जे सार होतं किंवा देशप्रेम ही भावना कधीच संपणार नाही हे जे त्यांना वाटत होतं, त्या दोन्ही कल्पनांना हाताशी धरून लेखणीतून आपल्या या काव्यात त्यांनी साकार केलं. अवध्य मी अनंत मी, त्यात काय सगळी विद्वत्ता आहे, वाचन आहे त्यांचं, अनुभव आहेत त्यांचे, पाहिलेलं जग आहे. माणूस हा काय म्हणतो, अनुभवाच्या भट्टीतून, आपल्याकडे एक साहित्यिक वाक्य असतं, अनुभवाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेलं. तसं ते सगळं त्यांनी काय असं नुसतं हे नाही दिलं, बोलले नाही नुसतं, स्वतः अनुभवलं. आता जर मी एक वाईट उदाहरण देते, आता जर मी एखाद्या कॅन्सरसारख्या आजारावर बोलू शकेल तर माझं हे बोलणं नुसतं बोलणं नसेल, काय असतं त्या अनुभवातून आपण जाणे, म्हणून त्याला अनुभव असा शब्द आहे. रागिनी अनु म्हणजे पाठोपाठ, म्हणजे अनुगामिनी म्हणतो आपण, तसं ते अनुभव, तसं होणे, तो भाव तुमच्या मनात निर्माण होतो आणि तुम्ही त्याच्यातून जणू काही असता, तुम्ही त्याच्यात भव, आपण कल्याण मस्तू सुखी भव असे आशीर्वाद देऊ, होणे. आणि अनु त्यातून त्याच्यामध्ये घुसून अनुसरण करणे, अनुगामी करणे, अनुगामिनी असे शब्द पाठोपाठ. तसं याला पाठोपाठ जाऊन त्याच्यामध्ये घुसून ते सगळं अनुभवून बाहेर पडलेली ती अत्यंत जाज्वल्य देशप्रेम असलेली व्यक्ती आहे. म्हणूनच कदाचित ते एवढे चांगले शब्द त्यांना येतात. तर आपण अभागी आहोत की आपण ते समजून घेत नसतो. हेच क्लिष्ट असं म्हणणं सावरकरांच्या कवितेला पुष्कळ खरंच क्लिष्ट म्हणतात. मी इतक्यांदा ऐकलंय, पण आपण जेव्हा त्याच्यामध्ये शिरतो तेव्हा असं वाटतं त्याच्यात काय की क्लिष्ट आहे. हिंस्त्र सिंहाच्या पिंजऱ्यात जाणे, खड्ग किंवा अवध्य मी, अनादि मी, अनंत मी, सगळे शब्द आपले परिचित नाहीत का? अशा या थोर साहित्यकाराला आपण आज पुन्हा एकदा वंदन करू. कारण ही सगळे लोक कसे असतात, वंदनीय. नुसतंच आपण म्हणून ते कुसुमाग्रजांनी कविता लिहिली, आठवतात तुला? मी शिकवल्याच सगळ्या कविता तुम्हाला, मला सारख्या आठवतात. त्यांनी म्हटलं की थोर लोकांचे पुतळे लोक का करतात? पुतळ्यात एकदा त्यांना घेऊन बसवलं की त्यांची शिकवण घेत नाही. आपल्या इथे इतके महान लोक होऊन गेले, त्याच्यापैकी आपण कधी एक वाक्य सुद्धा त्यांचं इथे ठेवत नाही. आपण फक्त फोटो किंवा कुठे काही असलं की ते हात जोडतो त्यावेळी आपल्या कदाचित आतमध्ये ती भावना असते की नाही मला माहित नाही, ज्याचं त्याचं ते तेवढं हे असतं. पण मग त्यांचे विचार आपण का नाही, विचार घेणं म्हणजेच त्या व्यक्तीला जिवंत ठेवणं. ते म्हणतात एकदा पुतळ्यांवर मध्ये त्यांना नमन करायला ठेवला, हार घातला, तो हार पुढच्या वर्षी वाळसतोर पुन्हा जयंती महंतीला ते हार काढायचे, पुन्हा दुसरे घालायचे. आणि एरवी कावळ्यांसाठी ते त्यांचं डोकं मोकळं करून द्यायचं, अशी विष्ठा करायला. कावळे बसतात ना त्याच्यावर मूर्त्यांवर, ते कधी कोणी स्वच्छ पण नाही करत पुष्कळ. ही जी स्थिती आहे, ही स्थिती सगळ्या विचारवंतांची आपल्या इथे जवळजवळ झाली. आज जर त्यांना म्हणलं लोकमान्य टिळक माहिती आहे का, याला विचारलं समजा, आता हा आलाय समोर, म्हणतो हाऊ म्हणजे काय माहिती आहे बाबा तुला? एक स्वातंत्र्य लढ्यातले किंवा देशासाठी ब्रिटिशांच्या विरुद्ध हे करणारे केसरी सारखं, ते केसरी बिसरी सुद्धा माहीत नसतं. असं एक वर्तमानपत्र काढून या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख लिहिणारे लोकमान्य त्यावेळी, जेव्हा ब्रिटिश कोणालाही केव्हाही गेलेच होते, ते किती तर तुरुंगात गेलेलो, असं करणारे हे लोकमान्य टिळक, त्यांचे काय विचार होते, त्यांनी तुरुंगामध्ये काय भाषण दिलं, हे कोणाला माहीत नसतं. नाथूराम गोडसेचं तर एक वेगळंच विषय आहे. त्यांनी फार सुंदर आपलं, मी नाथूराम गोडसेबद्दल नाटक बघितलं होतं आणि त्यांनी कोर्टात जे हे दिलं की मी असं का केलं, मी सुद्धा त्यांच्यावर प्रेम करतो. तर हे कोणी समजून घ्यायला तयार, ते समजून घेणं म्हणजेच या थोर व्यक्तींना समाजात युगानुयुग जिवंत ठेवण्यासाठी. त्यामुळे जे कोणी तुम्हाला जर खरंच इच्छा असते जाणून घ्यायची, तर तुम्ही आपल्या आसपास जे कोणी इच्छुक असतील किंवा
ज्यांना कोणाला वाटत असेल की आम्हाला काहीच माहिती नाही त्यांना ठेवा, तर तो एक दिवा पेटेल. मी या मुलींना सांगितलं, यांनी खूप दिवे पेटवले छान, म्हणजे खूप दिवे पेटवले, लावले असं नाही म्हणत मी, दिवे लावले, त्यांनी पेटवले. एक तारखेला लावले पण. एक तारखेला लावले मला दिवे पेटवले. मला अभिमान वाटतो माझ्या सगळ्या नंतरच्या बॅचच्या जेवढ्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी काही ना काही कार्य समाजाच्या दृष्टीने चालू ठेवलं. माझ्या दृष्टीने तीच एक खूप मोठी गोष्ट आहे. आता इथे तर कोणी असं नाही की मी काही म्हणू, एकटी रागिणीच दिसते आता, ही खूप जुनी विद्यार्थी आहे. तुम्ही येता येता राहिलेल्या फॉर्म भरला होता पण नाही आला, तर ते ही तर कायम म्हणजे माझ्या सहवासात असते आजकाल नेता, त्यामुळे तिला मी जाता येता, मलाही सवयच जाता येता जाता उठत बसता असं काहीतरी म्हणून ते ओळीत तसं काहीतरी सांगत राहायचं. तर ठीक आहे, तुमच्याजवळ जे आहे ते थोडं थोडं सगळ्यांना सांगत चला. शैलू खूप, आता ती स्वतः प्रोफेसर आहे खरं, म्हणजे माझ्या पाठीमागे तीच सगळं डिपार्टमेंट सांभाळते, शैलजा साबळे म्हणून माहिती असेल. पण ती आता माझ्या ऐकायला इथे एवढा वेळात वेळ करून दवाखान्यातून इथे येते, मग तिला दवाखान्यात जाते, तर हे तिला उत्सुकता आहे. पण तिला मी का रागवत असते माहिती आहे का, तिला वेळ नाही मिळत. उगाच माझ्या रागाची ती कधी कधी कोपभाजन म्हणतो ना, पण कशी होते की अगं तू नाही वाचलं तर तुझं कसं होणार, हीच चिंता असते की आपलं प्रोफेशन, आपलं जो व्यवसाय त्याला धरण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे शेवटपर्यंत. रोज नित्य नूतन जे येईल ते वाचलं पाहिजे. लिटरेचरच्या शिक्षकांसाठी ते अत्यंत आवश्यक आहे. जुन्या पोथ्या किती दिवस चालणार, त्यामुळे अपडेट राहा, एवढंच मला म्हणणं आहे. ताजंतवानं राहा, जिथे थोडं नवीन काही मिळेल ते थोडं बहुत वाचत चला. आजकाल तर ही संचार माध्यमं इतकी आली आहेत की त्यात सगळंच चांगलं असतं नाही, पण बरंचसं चांगलं असतं, पुष्कळशी माहिती मिळते. एखाद्याचं असं उघडून बघा की कोणती पुस्तकं प्रकाशित होतात, हे काय होतंय थोडंसं आपल्याला विचारून कळतं, कळतं. आणि जर नसेलच आवड तर मग श्रीकृष्णार्पण असते असं म्हणायचं सोडून, उपदेश नाही करत, प्रेमाने सांगते. या आल्या की मला जीव बरं वाटतं.